नमस्कार, मैं मानवी ठाकुर। आप देख रहे हैं न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस। आज की कुछ खास खबरें। शहर की समस्याओं का समाधान नहीं हुआ तो वे नगर परिषद को ताला लगा देंगे। इन समस्याओं में स्वच्छता, आवास और शिक्षा शामिल है। शिवसेना ने आरोप लगाया है कि नगर परिषद प्रशासन समस्याओं के समाधान के प्रति गंभीर नहीं है। शिवसेना ने मांग की है कि नगर परिषद का निर्माण तुरंत पूरा किया जाए, सफाई व्यवस्था में सुधार किया जाए और अवैध होर्डिंग्स के खिलाफ कार्रवाई की जाए। इनकी मागणी आहे, हा जनताची मागणी आहे। जनतावर जे कष्ट होत आहे आणि जे भ्रष्टाचार झालेला आहे गोंदियाला, त्याच्याबद्दल युवासेना यांनी आता आपले पाऊल समोर केलेले आहे। कारण की शिक्षण आणि जे लोकांना होणारे त्रास आहे त्याच्या विरोधात हा प्रेस कॉन्फरन्स ठेवलेली आहे युवासेनानी। मी सर्व युवासेनाच्या लोकांच्या हार्दिक अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की ते आता समोर आलेले आहे। या देशाला आता युवाची गरज आहे। युवा समोर आलेले आहेत। मी युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो। मी जिल्हा प्रमुख आहो किंवा माझ्या युवासेनेने जे निर्णय घेतले आहे त्या निर्णयाच्या मी सोबत राहणार आणि त्यांच्यासोबत कंधे मिळवून राहणार आणि आंदोलनाचं सहकार्य करणार। गोंदिया नगर परिषदमध्ये खूप प्रकारची धांदली चालू राहिली। जिथं तुमच्या समोर मी 15 मुद्दे मांडले होते। त्या 15 मुद्द्यांपैकी एक अहम मुद्दा आहे की आता जून महिन्यात शैक्षणिक वर्ष नवीन चालू होणार आहे आणि गोंदिया नगर परिषदमध्ये 14 माध्यमिक आणि 5 प्राथमिक शाळा आहेत। तर त्या शाळेकरिता नगर परिषद लोकांकडनं 1,27,00,000 रुपये वसूल करते, पण या शाळांची व्यवस्था दुर्दशा केलेली आहे। त्या सर्व विषयांवर घेऊन आम्ही राणेसाहेबांना पण ज्ञापन दिलेलं आहे आणि काही सफाईचे पण विषय आहे। सगळं विषयाला घेऊन आम्ही जर नगर परिषद याच्यावर लक्ष देणार नाही तर निश्चितच येणाऱ्या 7 दिवसात आम्ही नगरपालिकेला टाळा ठोकण्याचं काम युवासेनेद्वारे करणार आहोत। हर खबर का अपडेट पाने के लिए बने रहिए न्यूज 24 फास्ट एक्सप्रेस के साथ।